सर्व शेतकरी नेते व सामान्य शेतकरी मिळून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि सामान्य शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला कर्जमाफी झाली। गेली कर्जमाफी 2019 ला झाली होती महाविकास आघाडीच्या काळामध्ये। त्यानंतर गेले 6 वर्ष सोयाबीनचा भाव असेल, कपाशीचा भाव असेल, कुठलेही पीक तुम्ही घ्या, त्या पिकाला शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही। खर्च वाढत चाललेत, खताचा खर्च वाढलाय, पेट्रोल डिझेल या सगळ्या किमतीमध्ये वाढ होते, पण ज्या पद्धतीचा हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे गेल्या 6 वर्षात शेतकरी अडचणीत आला होता। म्हणून शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला कर्ज भरता येत नाही, आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे। मग रोष मोठ्या प्रमाणात वाढत होता, सर्व शेतकरी नेते रस्त्यावर होते, अनेक आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेतला होता। आणि मग तिथे गेल्यानंतर रोष वाढल्यानंतर मग कुठेतरी सरकारला मागणी मान्य करावी लागली। मान्य करत असताना जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं आणि त्यात आता जून महिना आला, 2 जूनला GR काढण्यात आला। आम्ही अभिनंदन केलं सरकारचं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या महत्वपूर्ण योजनेसाठी दिलं, त्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं। पण जेव्हा आम्ही पूर्ण GR वाचला, त्यातल्या अटी वाचल्या, त्यातून एक मात्र आम्हाला कळालं की 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। आणि मग एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, कुठेतरी नावाचा पण अवमान हे सरकार तिथं करतंय असं आमचं मत होतं। याच्यामध्ये 2 प्रामुख्याने अटी आहेत। एक अट म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार। आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये गेलं, त्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार। तर आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे, मग 50,000ची कर्जमाफी मिळणार। त्यामुळे ही अट 2019 ची काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी, अशी आमच्या सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे। याला जोडून दुसरी मागणी जी आहे, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी। आणि त्यांच्या मध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे। ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं। आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027 ला संपणार आहे। म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू। 2017 ला तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले। मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या, शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती। आणि त्यात दुसरं जे काही महत्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं। दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती। अधिवेशनात 2017 चे जे रेग्युलर असणारे शेतकरी ज्यांचे 5,000 कोटी प्रलंबित, अधिवेशनात 2दा आम्ही हा मुद्दा मांडला, आंदोलन केलं। आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जी अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी, रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्या, अशी आपली मागणी होती। शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे। पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो, आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे तर त्याला कुठेतरी नरमेल आणि आम्ही केलेल्या मागण्या ऐकेल। अनेक शेतकरी मोठे नेते तिथे आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीने। आणि तिथे आल्यानंतर मग सरकारकडनं महाजन साहेब जे आले होते त्यांनी त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, तो सुद्धा मीडिया समोर दिला। मीडिया समोर मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यात ते बोलत असताना सांगितलं की 22 तारखेच्या आधी तिथं आम्ही तुमच्याबरोबर बैठक करू। आम्ही म्हणलं आमच्याबरोबर बैठक फक्त करू नका, कारण की हे राजकीय भूमिका आमची नाहीये, याच्यात आमच्या पक्षातले नेते घ्या, शशिकांत शिंदे साहेब,
उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते घ्या, काँग्रेसचे नेते घ्या, आणि त्याच्याचबरोबर राजू शेट्टी साहेबांना घ्या, त्याचबरोबर अजित नवले साहेबांना तुम्ही घ्या, जे बुलढाण्यामध्ये आपले तुपकर भाऊ जे आंदोलनात त्यावेळेस बसले होते त्यांना तुम्ही घ्या, बच्चू कडूंना घ्या, आणि इतरही सर्व जे शेतकरी नेते त्यांना घ्या. आम्हाला यात राजकारण करायचं आहे, फक्त मार्ग निघला पाहिजे. हो बोललं गेलं, पण दुर्दैव असं 22 पर्यंत कुठे निर्णय झाला नाही, चर्चा सुद्धा झाली नाही. अजूनपर्यंत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही. याच्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. सरकारने त्या पवित्र भूमीवर शब्द दिला, आम्ही विश्वास ठेवून आमचं आंदोलन मागे घेतलं. पण 22 पर्यंत जर त्यांनी बोलावलंच नसेल, चर्चाच झाली नसेल, आणि तसं हे जर पुढे जाणार असेल तर हे आम्हाला पटणारं नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. हे शेतकरी आंदोलन आहे, रोहित पवार फक्त एकट्याचं आंदोलन नाही, सगळ्यांचं आंदोलन आहे. 29 तारखेला मराठवाड्यासाठी एक फार मोठं आंदोलन शेतकरी उभं करणार आहेत. आपल्या कुठलं ते संभाजीनगरमध्ये, पण ते जागा कुठली, ते केम्ब्रिज चौकामध्ये सकाळी 10:30 वाजता हजारो शेतकरी तिथे येतील. त्यावेळेस अधिवेशन सुरू झालेलं असेल. तिकडं मुंबईत अधिवेशन असेल आणि इकडं आमचं शेतकरी आंदोलन असणार आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते येत आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते येत आहेत, शेतकरी नेते येतात, सर्व पक्ष मिळून आणि संघटना मिळून ते आंदोलन तिथं आपण करत आहोत. मोठं आंदोलन असणार आहे. इथं आंदोलन, तिथं अधिवेशन, आणि काही झालं तरी अधिवेशनामध्ये शब्द जोपर्यंत दिला जाईल तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरनं उठणार नाही. अन्य त्याग आंदोलन नसून हे रस्त्यावरची लढाई आहे, रस्त्यावरचं आंदोलन आहे. त्यामुळे 29 तारखेला मोठ्या संख्येने लोकांनी यावं. या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन, विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही बैठका घेतोय. धाराशिवची बैठक झाली, त्यानंतर लातूरची बैठक झाली, नांदेडची बैठक झाली, सकाळी हिंगोलीची बैठक झाली, आणि आज इथं आपण परभणीमध्ये बैठक घेत आहोत. जालन्याचे लोक आत्ताच फोन करतात, तिथेही बैठक आपल्याला घ्यायची, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची बैठक आहे. छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो, कशा पद्धतीने अटीतटी टाकल्या जातात. गेल्या वर्षी आपल्या या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. आपल्यालाही माहिती असेल की लाखो हेक्टर, म्हणजे 4.94 लाख हेक्टरचं नुकसान झालं होतं. अपेक्षा शेतकऱ्यांची होती की जे सरकारने जाहीर केलं होतं त्या अनुषंगाने विमा कंपनीकडनं आणि सरकारकडनं आपल्या या जिल्ह्यासाठी 1800 कोटी रुपये येतील असा अंदाज होता. एवढं मोठं नुकसान झालं होतं. पण आले किती? तर आता तुम्ही बघा, खरीप 2023 मध्ये जेव्हा कर्जमाफीची याची कर्ज विम्याची योजना होती, पीक विम्याची, आणि त्यावेळेस 4 ट्रिगर होते, तेव्हा आपल्या जिल्ह्याला 2023ला 420 कोटी मिळाले. खरीप 2024ला कंपनीकडनं किती रुपये आले? तर 145 कोटी रुपये आले. खरं तर किती मदत सरकारकडनं आणि विमा कंपनीकडनं मिळायला पाहिजे होती? ती होती 1800 कोटी रुपये. त्यामुळे या आंदोलनामध्ये अजून एक मुद्दा आम्ही घेतलेला आहे की 4च्या ट्रिगर पूर्वीसारखे हे लागू करावेत, आणि 1 रुपयामध्ये विमा आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावा. अशा विविध मागण्या घेऊन आम्ही ते आंदोलन करणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून इतर मागण्या आमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. त्याचा शक्तीपीठ मार्ग हा नको, ही मागणी त्याच्यामध्ये आहे, आणि बरेच इतर विषय ते आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने सरकारच्या पुढे तिथं मांडणार आहोत. धन्यवाद. महाविकास आघाडीमध्ये फक्त रोहित पवार एकत्रितपणे लढा का उभारला जात नाही राज्यभरामध्ये? बघा, कांदा आंदोलन आम्ही जेव्हा नाशिकला केलं होतं तेव्हा दानवे साहेब आले होते, सपकाळ साहेब आले होते. तेव्हा कांद्याचा भाव त्यावेळेस किती होता? 4 ते 5 रुपये होता. ते आंदोलन केलं, चांदवडचं आंदोलन केलं, परत पुण्यात आंदोलन केले. सर्व नेते तिथे आले, त्या आंदोलनाला यश मिळालं. नाफेडली रेट वाढवला आणि आता मार्केट 30 रुपयाला गेलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेस सर्व नेते होते. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मी उपोषणाला बसलो होतो, काँग्रेसचे काही नेते आले होते, राज्याचे युवकचे प्रमुख आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सपकाळ साहेब येणार होते, त्यानंतर सुषमाताई अंधारे हे येणार होते, राऊत साहेब येणार होते. पण पक्ष फुटण्याची चर्चा त्यावेळेस सुरू झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी पाठिंबा तिथं दिला होता. आणि हे आंदोलन जे होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सपकाळ साहेब काँग्रेसचे नेते येत आहेत, आमच्या पक्षातून सुप्रियाताई येणार आहे, शशिकांत शिंदे साहेब येणार आहेत, आणि आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून काही नेते तिथे येतील, आणि शेतकरी नेते सुद्धा तिथे येतील असा आम्हाला विश्वास आहे. विषय काय आहे की बघा, चोरी करणारी चोरी केली, तुमच्याकडे विविध खाती आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा. जे चोर आहेत त्यांना तुम्ही पकडा. चोराला तुम्ही काही करत नाही, पण 95 ते 96% लोकांना या योजनेचा फायदा होत होता.
त्या लोकांवर मात्र तुम्ही अन्याय केलेला आहे. आणि मग आमचं एवढंच म्हणणं आहे की चोरी पकडली असेल तर ती मार्गी लावा. आपण जिवंत थांबू शकत नाही. त्यामुळे सरकारली ही योजना आणत असताना त्या चोरी करण्याचे जे काही प्रकार घडले त्याचा अभ्यास करून त्या होऊ नये याची दक्षता घ्यावी. पण मी तुमच्या या परभणी जिल्ह्याचं सांगितलंय, जिथं 1800 कोटी रुपये यायला पाहिजे तिथे 150 कोटी रुपये आले. 4 ट्रिगर काढले. त्या 4 ट्रिगर मध्ये काय, अतिवृष्टीचा विषय आहे, दुष्काळाचा मुद्दा आहे, पाऊस सुरुवातीला झाला नंतर नाही झाला, असे काही निकष त्याच्यामध्ये होते ते काढण्यात आले. आता एकच निकष आहे की लावल्यानंतर शेवट उत्पादन काय येते याच्यावर आपण करणार आहोत. 145 कोटी रुपये फक्त आमच्या शेतकऱ्याला आलेले आहेत. त्यामुळे याच्यात कुठेतरी अभ्यास करून योग्य अशी भूमिका आणि योग्य अशी पॉलिसी, शेतकऱ्यासाठी अन्न फार महत्वाचं आहे. पुढचा काळ कठीण आहे. काही प्रमाणात काल परवा पाऊस झाला असला तरी सरकारच बोलतंय की पाऊस येणार नाही अल निनोचं सावट असल्यामुळे. दुर्दैव असं ते सावट फक्त 1 वर्षासाठी नाही, कदाचित असं म्हणलं जातं पुढच्या वर्षी सुद्धा हे जाईल. त्यामुळे मग गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्याला उत्पादनाला काही मिळालं नाही, भाव मिळाला नाही. आता 2 वर्ष ते काही पिकणार नाही. हा शेतकरी कसा टिकवायचा, त्याला सरकारकडनं, ज्या सरकारने या राज्याचं पालकत्व घेतलं त्या सरकारने मदत केल्याशिवाय शेतकरी टिकला तर मजूर टिकणार, मजूर टिकला, शेतकरी टिकला तर व्यापार टिकणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था टिकणार आहे. आणि मग ग्रामीण अर्थव्यवस्था टिकली तर शहरी अर्थव्यवस्था टिकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र या राज्याचा विकास हा कुठं ना कुठेतरी ग्रामीण भागापासून सुरुवात होतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पक्षाकडून आमदारकी दूध शांत केली नाही या कर्जमाफीचा मुद्दा मांडण्यासाठी. अधिवेशनात ते बोलले, पण पूर्वी ज्या आक्रोशेनं ते बोलत होते, ज्या आक्रमकतेने बोलत होते, ती आक्रमकता दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नव्हती. मुद्दे बरोबर बोलत होते, पण कुठेतरी या सरकारला गुडघ्यावर आणण्याची भूमिका पूर्वी त्यांनी जी निभावली होती तशीच भूमिका यंदा सुद्धा निभावतील अशी आमची अपेक्षा होती. पण तसं दुर्दैवाने झालं नाही. तरी सुद्धा त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांचं आंदोलन झालं होतं तेव्हा मी सुद्धा गेलो होतो. या आंदोलनात सुद्धा त्यांनी यावं अशी मी विनंती केली होती. आणि जेव्हा आम्ही म्हणलो होतो की आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ, त्यात आम्ही बच्चू कडूंचं पण नाव घेतलं होतं. कारण शेवटी त्यावेळेस त्यांनी पण तो लढला होता, शेतकरी नेत्यांनी तो लढला होता. त्यामुळे आम्हाला काही क्रेडिट घ्यायचं नव्हतं. सगळ्यांना क्रेडिट देऊन आमच्या सामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा. त्यामुळे बच्चू कडूंची आजची आक्रमकता कमी झाली, ती कमी झालेली आक्रमकता बघून नक्कीच कुठेतरी वाईट वाटतं. म्हणजे शब्द पाळला. आता काल संजय राऊत यांच्यावर देखील आज गुन्हा दाखल करण्यासाठी महिला आयोगाकडे तक्रार केली. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचं 100% दाबला जातोय. आता अधिवेशनामध्ये सुद्धा तुमच्यात मी आता आहे. आता यावेळेस अधिवेशनामध्ये आमचे नेते विषय मांडतायत. आता हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडला गेला होता, पण त्याला उत्तर जे आलं कृषी मंत्र्यांकडनं आणि कोऑपरेटिव्ह मिनिस्टरकडनं अतिशय थातूर मातूर आलं. आणि त्या दोघांचं मत होतं निर्णय घेणारा मुख्यमंत्री आहे. मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतोय की बाबांनो, शेतकऱ्याचा आहे का? 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बाजूने करा. आम्ही बोलतो आमच्यावर कारवाई होते. आता 29ला शेतकरी आक्रमक होणार आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला कळलंय की हे सरकार गुपचूप आपली ही योजना आणली असं बोलून पुढे जाणार होते. मात्र याच्यात खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे, शेतकऱ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे 29चं आंदोलन मोठं होईल. काय कारवाई करायची करा. त्या दिवशी निर्णय नाही घेतला तर आमचं आंदोलन कदाचित पुढे जाऊन जेल भरो आंदोलन सुद्धा होऊ शकतं. कर्जमाफीवरून सरकारला धाडी उठवणार. परंतु पीक कर्ज वाटपाचे जे उद्दिष्ट दिलेले आहे, सरकार त्याला सुद्धा पूर्णत्वाकडे जात नाही. बँका त्याला टाळाटाळ करतात. त्या बँकांनी 25% सुद्धा हे साध्य केलेलं नाही. हे बघा, आपल्या या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 1,77,000 कर्ज जे क्रॉप लोन अकाउंट आहे, शेतकरी आहेत. आणि त्याच्यात आपली जी जिल्हा बँक आहे त्याच्यात फक्त 23% पैसे त्यांना तिथं दिलेले आहेत. बाकी सगळे हे नॅशनलाइज बँक आहे. झालं असं की एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये ज्याच्यात मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, अधिकारी होते आणि सर्व प्रमुख बँकेचे व्यक्ती होते, त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तंबी दिली कोणाला? बँकेंना, की सिबिल ज्याचं खराब असेल त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका, त्याला लोन द्या. पण हे झाली चर्चा. पण चर्चा झाल्यानंतर जेव्हा आपण जमिनीवर आलो, लोकात गेलो, लोक जेव्हा बँकेत गेले तेव्हा बँकेने त्यांना उभं केलं नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आता 65 लाख शेतकरी पूर्वी कर्ज घेत होते. तो आकडा बघता बघता 43 लाखावर तिथं आलेला आहे. त्यामुळे हा आकडा कमी होतोय. त्याचा अर्थ शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही हे तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि मग शेतकरी पैसे कुठून घेतोय? तर शेतकरी 5% महिना अशा पद्धतीने दुर्दैवाने तिथं आता कर्ज घेत चाललेलं आहे, अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे हे सगळे मुद्दे महत्वाचे. बँकिंग सिस्टमवर त्रास होणार नाही, कारण मुख्यमंत्री साहेब एका बाजूला बोलताना बोलतात की कर्जमाफी दिली सरसकट तर बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल
आणि दुसऱ्याच बाजूला त्याच मुलाखतीमध्ये मोदी साहेबांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री साहेब बोलतात की इतकी आर्थिक ताकद आपल्या देशाची आहे की 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या देशावर या राज्यावर 10 लाख कोटीचे एका चुटकीत आपण ते देऊ शकतो, नाही तर भरून टाकू शकतो. मग 35,000 कोटीला काय होणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार आहे इलेक्शनच्या आधी वेगळ्या पद्धतीने वागतं, आश्वासन देतं, इलेक्शन गेल्यानंतर संपल्यानंतर ते वेगळं. लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा 91 लाख महिलांचं नावं कमी केलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडतील म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हित आहे. परंतु त्या बँका टाळाटाळ करतात. एक तर बऱ्याच जिल्हा बँका ह्या आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत आलेल्या आहेत. चांगल्या बँका कुठल्या आहेत? तर पुण्याची बँक चांगली, साताऱ्याची बँक चांगली, लातूरची बँक चांगली आणि इतर काही ठराविक बँका चांगलेल्या आहेत. पण बाकी बहुतांश बँका ह्या अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या बँका, समजा शेतकरी एखाद्या बँकेत गेला आणि खास करून कोऑपरेटिव्ह बँकेत गेला, त्याची अपेक्षा असते टर्म लोन मिळावं, कशासाठी? ट्रॅक्टर नाही तर कशासाठी. पण याच्यात मर्यादा या बँकेवर असल्यामुळे त्यांना ते लोन देता येत नाही. पण ते नॅशनलाइज बँकेकडे जातात आणि नॅशनलाइज बँक म्हणते मग तुम्ही क्रॉप लोन सुद्धा घ्या. त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह बँका या मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्यात. माझं तर उलट मत आहे की भाजप मुद्दामून कोऑपरेटिव्ह बँका, संस्था, शाळा, कॉलेजेस यांना अडचणीत आणण्याचा तिथं प्रयत्न करते. का? कारण त्यांना भीती वाटते इथून उद्या जाऊन नेतृत्व एखादा तयार होईल जे भाजपला अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे पूर्णपणे कोऑपरेटिव्ह सिस्टम या देशातली, या राज्यातली अडचणीत आणलेली आपण बघू शकतो. बऱ्याच ठिकाणी प्रशासक सुद्धा लावण्यात आलेले आहेत. नीट पेपर फुटीचं प्रकरण पूर्णतः थांबल्याचं दिसून येते. कारण सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांना ताब्यात घेतलं. आता त्यामध्ये कारवाई काय झाली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काय वाटतं? 2024ला पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला. तिथे असणारा जो अधिकारी प्रमुख होता, पेपर फुटून सुद्धा त्याला बढती दिली. एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांना तिथं पाठवण्यात आलं आणि तसं बक्षीस दिल्यामुळेच कुठेतरी तिथं जी सिस्टम बसली होती चोरी करायची ती तशीच राहिली आणि 2026ला परत एकदा पेपर फुटला. लोकातून रोष निर्माण झाला. 26 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. म्हणजे फक्त विद्यार्थी 26 लाख, पालक वेगळे, नातेवाईक वेगळे, मित्रपरिवार वेगळा. म्हणजे हा आकडा तसा बघितला तर भारतामध्ये 5 कोटीच्या पुढे गेला. त्यामुळे सरकार घाबरलं आणि त्याच्यात कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा हा मुद्दा उचलला होता. आणि सरकार घाबरल्यानंतर कुठेतरी दिखावा करण्यासाठी सीबीआय ला आणण्यात आलं. इकडे छापा टाक, तिकडे छापा टाक, हे कर, त्याला उचल, त्याला उचल. आणि जसं लोक विसरले असं त्यांना वाटलं, मीडियातून हा प्रश्न निघाला, सीबीआय झोपलं, सरकारी झोपलं आणि कुठंच तिथं कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जी कुठली कारवाई झाली ती फक्त दिखावा करण्यासाठी झाली. ज्या लोकांना ताब्यात घेतलं पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांना सोडलं जाईल. जे लोक आत आहेत त्यांचे अजून सुद्धा क्लासेस बाहेर चालू आहेत. हे खरं तर दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला काढण्यात यावं असं वाटतंय. त्यांना बाजूला 100% काढावंच लागेल. आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी, विद्यार्थ्यांची मागणी, त्यांना बाजूला काढलंच गेलं पाहिजे. पण याच्यात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा नेता जो भाजपमध्ये आहे त्यांना केंद्रात एक फार मोठं कदाचित फायनान्स मिनिस्ट्री पद हे दिलं जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद या महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल. त्यामुळे अशा अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी तिथे केल्या जातील. आणि हे 6 खासदार जे उलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेलेले आहेत त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित मंत्रिपद हे मिळू शकतं अशी सुद्धा आज चर्चा आहे. ऑपरेशन टायगर मध्ये 6 खासदार त्यांच्याकडे गेले. त्यानंतर 14 आमदारांनी भेट घेतल्याची बातमी पण आहे. तुमचे सुद्धा खासदार त्यांच्या संपर्कात त्याच्यामधून बातमी येतात. बघा, ते आमचेच खासदार त्यांच्या संपर्कात असं नाही, पण ते आमच्या खासदारांच्या संपर्कात 100% असू शकतात. झालं असं आहे की डिलिमिटेशन कायदा जो महिला आरक्षणाच्या कायद्याला लपून जो डिलिमिटेशनचा कायदा पुढे आणला जात होता, जेणेकरून जसं ग्रामपंचायतचे वॉर्ड आपण फोडतो, प्रभाग फोडतो, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा आपल्याला फोडता यावे या अनुषंगाने डिलिमिटेशन कायदा हा लपून आणण्याचा प्रयत्न झाला जो हाणून पाडला गेला. आणि मग त्यानंतर काही झालं तरी आपल्याला वेस्ट बेंगॉल जिंकायचं. 18 दिवस अमित शाह साहेब तिथं बसून राहिले आणि तिथं ते थोडक्यात जिंकून आले. आता ते आल्यानंतर त्यांनी 20 खासदार टीएमसीचे फोडले. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांचे 6 फोडले. आता याच्या पुढे आकडा त्यांचा सरेना अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्या खासदारांना फोडण्याचा किती प्रयत्न केला तरी आमचा खासदार फुटणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. दक्षिण भारतातले कुठलाही खासदार फुटेल, एखादा पक्ष सपोर्ट करेल अशी विषयच नाही. कारण का
डिलिमिटेशन झाल्यानंतर मध्य भारत म्हणजे त्यात महाराष्ट्र आणि सगळे येतात आणि दक्षिण भारत याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो. वरचे खासदारांचा आकडा वाढेल आणि खालच्या खासदारांचा आकडा कमी होऊ शकतो. त्यामुळे 60 खासदारांपैकी 26 खासदार त्यांच्याकडे आहेत, राहिलेले खासदार त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी टेन्शन मध्ये आहेत अशी भूमिका आहे. त्यामुळे एक गोष्ट सांगतो, डिलिमिटेशन कायदा पास करू पर्यंत हे कुठेतरी या सगळ्या खासदारांची काळजी घेतली जाईल. पण एकदा डिलिमिटेशन कायदा होत नाही हे भाजपला कळलं. तसं काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी अमित शाह साहेब आले होते, म्हणले होते एकला चलो आणि आम्हाला कुबड्यांची काही जरूरत नाही. तसंच 2029च्या आधी उलट एकनाथ शिंदे साहेबांचेच बरेचसे आमदार आणि अजितदादांच्या पक्षाचे बरेचसे आमदार फुटून हे भाजपमध्ये तिथं जाऊ शकतील असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. कारण का भाजप एकटं 2029 निवडणूक लढेल असा अंदाज आम्हा सगळ्यांना येत आहे. निवडणुकीमध्ये वापरला गेला का नाही हे मला सांगता येणार नाही, पण एक मात्र खरं आहे, अयोध्याला तुम्ही मदत केली, आम्ही मदत केली, माझ्या परिवाराला मदत केली, सगळ्यांनी मदत केली. का आपलं धार्मिक स्थळ आहे आणि तिथं कुठेतरी जर मंदिर बांधलं जात असेल त्यात आम्हाला कुठेतरी सेवा करण्याची संधी मिळावी या अनुषंगाने आपण केलं. आणि त्याच्यात तिथं असणारा जो मुस्लिम समाज आहे त्यांनी मोठं मन दाखवून त्यांच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा कुठे शांतता राखावी म्हणून त्यांनी तिथं दुसऱ्या बाजूला त्यांचं धार्मिक स्थळ तिथं विकसित करायला लागले. 3,500 कोटी रुपये गोळा झाले आणि त्याच्यात 1,500 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता हे झालं अयोध्यामध्ये. उज्जैनमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला कितीतरी एकर जमीन ही उज्जैनच्या एका विकास आराखड्याच्या जवळ घेतली, म्हणजे भ्रष्टाचारच तिथं झाला. त्याच्याच बरोबर नाशिकमध्ये महाकुंभ होणार आहे, तिथं PWD आणि MSIDCची 5,000 कोटीची कामं आणि त्यात 900 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि तो करणारा कोण याचं स्पष्टीकरण नक्कीच येत्या काळामध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे लोकांना हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा याच्यात फक्त गुंतून ठेवलं जातं. सत्तेत आल्यानंतर देवाच्या विषयामध्ये सुद्धा दुर्दैवाने यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असे नीच विचाराचे काही नेते त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही बघा, पंढरपूरला गेल्यानंतर कुणीच खोटं बोलत नाही, पण पंढरपूरला गेल्यानंतर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही लढा लढत होतो. शेतकऱ्यांच्या प्रति आस्था न ठेवता पंढरपूर या पवित्र भूमीमध्ये सुद्धा या सरकारने खोटं बोललं, खोटं आश्वासन दिलं. त्यामुळे हे या सरकारला फक्त सत्ता पाहिजे, यांना कुठेही तिथं धर्म पुढे घेऊन जायचा नाही, नाहीतर समानता ठेवायची नाही, माणुसकी जपायची नाही, कुठं काय नाही. पैसा आणि सत्ता याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही. त्यांनी असं म्हटलं की येणारा पुस्तक आंदोलन आहे, आगामी आंदोलन आहे, पब्लिक स्टंट आहे किंवा शेतकऱ्याच्या नावावर. मी खरं त्यांना खूप ओळखतो असं नाही. काही आमचे लहान जे कॉलेजमधले शाळेतली मुलं आहेत, रील स्टार म्हणून त्यांच्या काही रील बघतात एवढंच मला तिथं माहिती आहे. काही लहान पोरं मला भेटली होती आणि त्यांनी सांगितलं एक रील स्टार काय ते भाजपमध्ये त्यांनी काम करतात. रील स्टार म्हणून त्यांचं काम खूप चांगलं आहे. रील स्टार म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या वडिलांना मी ओळखतो. वडील एक अनुभवी नेते आहेत. भाजपमध्ये असले तरी अनुभवाला कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी मान सन्मान हा आपण दिला पाहिजे जो वडिलांच्या बाबतीत आपण देऊ शकतो. निवडणूक झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळत आलं नाही. यश कसं मिळणार? आता ज्यांची सत्ता सहसा आपण बघितलं असेल, ज्यांची सत्ता त्यांच्याच जे काही लोकल बॉडी इलेक्शन नाहीतर आपण ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन असतं ते झुकतं माप लोक विकास निधी मिळावा या अनुषंगाने तिथं दिलं जातं. आणि त्या अनुषंगाने 70% मतदान हे महायुतीकडे होतच, पण तरी सुद्धा धाडस दाखवून बऱ्याच ठिकाणी आपले उमेदवार लढले. हे फार महत्वाची गोष्ट आहे. लढून जिंकणं का हारणं या विषयापेक्षा लढणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं. त्यामुळे आकडे आमच्या विरोधात असताना सुद्धा आम्ही लढलो, प्रामाणिकपणे लढण्याचा प्रयत्न तिथं केला. शेवटी लढणंच आमच्या हातात आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आणि बोलण्याची भाषा केली, काय सांगाल? हे बघा, कुणीही शिव्या देत असेल कोणालाही या भारतात या महाराष्ट्रामध्ये आपण ते सहन करू शकत नाही. आणि कुठलंही असं स्टेटमेंट जे खालच्या पातळीवर असेल त्याचा निषेधच आम्ही सर्वजण करतो. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्वाचा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांबद्दल जर अजून वेगळ्या पद्धतीचं धमकी देणं हे कुठेही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं जाणार नाही. आम्ही राजकारणामध्ये असताना नाही तर कुणीही नीट बोलणं, तारतम्य पाळणं हे फार महत्वाचं असतं. त्यांच्याकडनं कुठेतरी रागात का होईना पण चुकीचं स्टेटमेंट गेलं त्याचा निषेध करतोच, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर अजून तो विषय किती वाढवायचा हाही खरं तर प्रश्न आहे.
खताचे रेट एवढे वाढले, खताच्या रेटवर पोलीस बोलत नाही. हिंदू मुस्लिम पासून सुरुवात झाली, त्यानंतर तो विषय पोचला ओबीसी आणि मराठा, आता अ ब क ड या विषयावर आमचं मत आहे की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. सगळ्या समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे, अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. पण होतंय असं, चर्चा अधिवेशनात कुठंच होताना दिसत नाही. त्याच्याच बरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांना बोलून चर्चा करून मार्ग काढणं फार महत्वाचं, पण तसं कुठंच नाही. आपलं नुसतंच चर्चा वेगळ्या पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून तिथं होते. म्हणजे समाजामध्ये अजून वेगळ्या लेवलला जाऊन तेढ निर्माचा कार्यक्रम हा भाजपकडनं केला जातोय. भाजपला एवढंच जमतं, फोडाफोडीचं राजकारण, कधी जुडण्याचं जोडण्याचं राजकारण, नाही तर माणुसकीचं राजकारण त्यांना समजत नाही, असं आम्हाला वाटतं. खताचे रेट एवढे वाढले, खतावर पोलीस बोलत नाही. बघा, खताचे रेट 100% तिथं वाढलेले आहेत. लिंकिंगचा विषय आहे. तुम्ही युरिया स्वस्त असल्यामुळे तिथं घेता, पण त्याला लिंकिंग केलं जातं. त्याच्याच बरोबर तुम्ही जेव्हा आता प्लास्टिकचं कुठलाही वस्तू घ्यायला गेलात, ड्रीप असू द्या नाही तर मल्चिंग पेपर, त्याच्या किमती तिथं वाढल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्याच्याच किमती तिथं वाढल्यात. शिक्षणाची फी वाढली, शिक्षणाला साहित्य लागतं त्याची किंमत वाढलेली आहे, पेट्रोलची किंमत वाढली, डिझेलची किंमत वाढली, ट्रॅक्टरची किंमत वाढली, सगळ्याच गोष्टीची किंमत वाढली. त्यामुळे किंमत वाढतच चाललेली आहे. पण शेतकऱ्याला ज्या पद्धतीने हमी भाव मिळाला पाहिजे, नाहीतर हमी भाव वाढीव मिळाला पाहिजे, तो मात्र तिथं मिळत नसल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थाने मदत करण्याची जरूरत आहे. स्मार्ट मीटर बनवणारी कंपनी कुठल्या राज्यातली, याचा तुम्ही थोडासा अभ्यास करा. फक्त त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळावं आणि ते कॉन्ट्रॅक्ट मिळून त्यातून काय 4 पैसे मिळावे यासाठी तो विषय घेतला गेला आहे. आणि त्याच्यात बऱ्याच लोकांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. स्मार्ट मीटर लावल्यामुळे बिलं वाढलेली आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर कशासाठी लावला जातो, तर कुठंतरी बिलिंग वेळेवर लोकांना कळावं, सरकारला कळावं, कुठं काय बंद झालंय का, कुठं काय अडचण आली आहे का. पण तशा गोष्टी न होता बिलच वाढायला लागलेली आहेत. मग बिलं कमी होत आहेत कोणाची, हाही प्रश्न तिथं निर्माण होतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत आज बोलायचं झालं, 2 तास लाईट सुद्धा टिकत नाही अशी परिस्थिती आहे. जेव्हा लाईट बघेल तेव्हा तर लाईट राहतच नाही. म्हणजे आता लोकांना, शेतकऱ्यांना कुठंतरी दूध काढायचं असेल तर सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 9 अशा पद्धतीची लाईट तिथं लागते. तेव्हा लाईट राहत नाही. आणि जी लाईट राहते त्यात अर्थिंगच नसल्यामुळे, नाहीतर त्याच्यात काय आपण म्हणतो ताकद नसल्यामुळे ती लाईट त्यातून कुठंच फायदा होत नाही. त्यामुळे काय आहे, सामान्य लोकांना गृहीत धरलंय, कैचित पकडलेलं आहे. त्यांचं मत सरकारचं झालंय, नेत्यांना आपल्याकडे करा, खासदारांना आपल्याकडे करा, आमदाराला फोडा, पैसे द्या, विषय संपवा. शक्ती मार्गाच्या बाबतीत सुद्धा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे. आणि तो पैसा वापरून काय करायचंय, तर नेत्यांना फोडायचंय. फोडाफोडीचं राजकारण तेव्हाच थांबू शकतं जेव्हा लोक, सामान्य परिवारातल्या लोकांना, नाही तर स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना, सामाजिक कार्य मोठं असणाऱ्या लोकांनाच तिथे निवडून देतील, उगाच नेत्यांच्या नादी लागण्यापेक्षा. उद्योगाशी निगडीत आहात. इथेनॉल पेट्रोल ब्लेंडिंगचं जे प्रकल्प चालू आहे त्यावर अनेक लोक विरोध करत आहेत. 20% इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये परिणाम पडतोय. त्यामध्ये गडकरींनी मागे 30% ची घोषणा केली होती, बॅकलॅश झाल्यामुळे तो निर्णय वापस घेण्यात आला. 1% पुढे गेलात तर गाडीला 100% तिथं अडचण येणार आहे. त्यामुळे टक्केवारी जी 20 पर्यंत आहे त्यात अडचण येत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण त्याच्यात पुढे तुम्ही गेला तर आहे त्या मोटरसायकल, आहे त्या गाड्या ज्या पेट्रोलवर चालतात त्या टिकू शकणार नाही असं तज्ज्ञांचं सुद्धा मत नाही. त्याला आपल्याला नवीन गाड्या लागणार आहेत, त्याच्यामध्ये बदल करावे लागणार आहेत. त्याला फ्लेक्सी फ्युल गाड्या म्हणतात, त्या अजून भारतात आलेल्या नाहीत. भारतात त्या जेव्हा गाड्या येतील तेव्हा तुम्ही 100% सुद्धा इथेनॉल भरलं तरी काही फरक पडणार नाही. पण आहे त्या लोकांकडे ज्या गाड्या, ज्या सामान्य लोकांकडे गाड्या, ते 20%च्या पुढे चालतील असं तज्ज्ञांचं मत नाही आणि आमचंही मत ते नाही. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आपण ऑइल इम्पोर्ट कमी करण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न करत असलो तर लोकांच्या गाड्या कशा वाचतील याचाही विचार सरकारकडनं केला गेला पाहिजे. इराण बरोबर जे आपलं पूर्वीचं नातं होतं ते या सरकारला नीट ठेवता आलं नाही आणि त्यामुळे जे तेल होतं, जे आपल्याला पूर्वी स्वस्तात मिळत होतं, ते यंदा महागात घ्यावं लागलं. आणि महागात घेत असताना दुर्दैव असं या सरकारला सोनं सुद्धा आपलं विकावं लागलं आरबीआयला. हे अनेक वर्षानंतर ही घटना आता घडलेली आहे. त्यामुळे आर्थिक हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मग बाहेरून तेल आणण्यापेक्षा
आपलं भारतातच काय बनतंय का हे बघण्याचा प्रयत्न सरकारकडनं तिथं झाला असावा. इथेनॉल पॉलिसी ही चुकीची असं मी म्हणणार नाही, पण 1% पुढे तुम्ही गेलात तर नक्कीच त्यामुळे गाडीचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात